आज मी पुण्याजवळच असणार आहे ना ह्या एका मंदिरामध्ये गेले होते आणि हे खरंच खूप सुंदर होतं. हे असंच पाहिलं होतं आम्ही आणि इथे दर्शनासाठी आलो आणि हे मंदिर ना आतूनही खूप सुंदर होतं. इथे नमस्कार केला आणि त्यानंतर मग मंदिर बघायला गेलो. या मंदिराचं जे कोरीव काम होतं ना ते सगळं दगडांमध्ये होतं आणि खूप बारीक आणि खूप सुंदर होतं आणि आम्ही तिथेच बसलो होतो. थोडेसे फोटोज व्हिडिओज काढले आणि हे ना सासवड मध्ये असलेलं संगमेश्वर मंदिर आहे जे की लांबूनच खूप सुंदर वाटतं. याच्या शेजारीच नदी आहे आणि सभोवताली अशी छोटी छोटी शंकराची मंदिर आहेत आणि तिथेही खूप सुंदर वाटतं. नदीमध्येच असंच थोडस पाय सोडून बसलो होतं सगळेजण आणि जाताना ही क्यूटशी पिल्लं दिसली होती. याच गावामध्ये ना इथे संत सोपानदेव यांची समाधी देखील आहे. त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो. इथे छोटस मंदिर आहे आणि संत मुक्ताबाई यांचंही छोटं मंदिर आहे. इथे एक चिंचेचं वृक्ष आहे आणि त्याला ना असे गणपतीचे आकार आहेत, म्हणजे पूर्ण त्याच्या बुंद्यावरती ना तसंच आहे आणि म्हणूनच याला गणेश वृक्ष असंही नाव आहे. तिथेच या मुलांना गंध पण लावला आणि त्यानंतर इथे भाजीपाला पण स्वस्त आणि छान भेटतो म्हणून थोडासा तिथून भाजीपाला घेऊन आलो आणि मस्तपैकी हा सनसेट बघत रिटर्न घरी निघालो यायला. तोपर्यंत बाय.